नागपूर शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाईचा धडाका सुरू आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशान्वये राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर अंतर्गत तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली। 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह पाचपावली पहिला फाटक परिसरात छापा टाकण्यात आला। या कारवाईत नामदेव श्रावण तराले वय 45 याच्या घरातून शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व पान मसाला मोठ्या प्रमाणात सापडला। आरोपीकडे विक्रीसाठी साठवलेला 341 किलो 96 ग्राम वजनाचा सुमारे 4,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर तंबाखू विक्री करताना तो रंगेहात पकडण्यात आला। अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली जो रेल्वे स्टेशनचे गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक आरोपीला आपण अटक करण्यात आलेला आहे आणि त्याचा पीसीआर रिमांडचं घेण्यात आलेलं आहे। तसेच जो आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी, याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। एकूण वेगवेगळ्या ब्रँडचे गुटख्याचे जे प्रतिबंधात्मक आहे, महाराष्ट्र शासनाने ज्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा एफडीच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 4,10,000चा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे। तसेच याचा जो ज्या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। इतर आणखी कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का, कुठून घेऊन आलेला आहे का, याची आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे PI मेंढे तसेच त्यांची जी डीबीची टीम आहे त्यांनी ही कारवाई याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। इतर कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात माननीय सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर आहे ज्याच्यामध्ये जे NDPS कारवाई जसे गुटखा असेल, तंबाखू असेल, त्यानंतर जे गांजा MD याच्या अनुषंगाने आम्ही हे कारवाई करत आहोत।